छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर शिवजयंती उत्सव युवक समिती यांनी हे ऑनलाईन व्याख्यान ठेवले, त्याबद्दल त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी या सगळ्यांचे आभार। आजच्या माझा व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे हिंदू साम्राज्याची गरज आणि छत्रपती शिवाजी महाराज। आता पहिला प्रश्न आपल्याला असा पडतो की हिंदू साम्राज्याची गरज का बरं होती? तर परकीय जे आक्रमक होते त्यांनी आपला देव, देश, धर्म यांच्यावर जे अन्याय केले, यांच्यावर जे अत्याचार केले, त्यांच्या विरोधामध्ये एक हिंदू राज्याची संस्थापना होणं खूप महत्त्वाचं होतं। परकीय आक्रमकांनी जे आक्रमण केली त्याचे परिणाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला दिलेली प्रतिक्रिया यावर आजचं आपलं व्याख्यान असणार आहे। या परकीय आक्रमकांची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो। तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जिझिया कर। हिंदूंसाठी अत्यंत अन्यायकारक असणारा हा कर होता। हिंदुस्थानामध्ये जे हिंदू राहायचे त्यांना तीर्थाटनासाठी, त्यासोबत धार्मिक कार्यासाठी जो या परकीय आक्रमकांना कर द्यावा लागत असे त्याला जिझिया कर असं म्हणतात। तर एक आयत आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की जो व्यक्ती अल्लाह आणि कयामत यांना मानत नाही तो व्यक्ती जोपर्यंत जिझिया देत नाही तोपर्यंत त्याच्या सोबत युद्ध करत राहा, आणि कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे। थोडक्यात काय, जर या परकीय राजवटींमध्ये आपल्याला राहायचं असेल तर त्यांनी आपल्याला 3 गोष्टी दिल्या। त्या म्हणजे तुम्हाला प्रथमतः मुसलमान धर्मांतरित व्हावं लागेल, दुसरा म्हणजे तुम्हाला जिझिया द्यावा लागेल, कारण त्यांच्या राजवटीमध्ये आपण हिंदू म्हणून जन्माला आलो हा आपला मोठा गुन्हा होता, त्यासाठी तुम्हाला जिझिया द्यावा लागेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मृत्यू स्वीकारावा लागेल। अकबर बादशहाच्या काळामध्ये हा जिझिया जो कर होता हा थांबला गेला, पण त्याच्याच वंशात जो जन्मलेला औरंगजेब आहे त्याने हा जिझिया पुन्हा सुरुवात केली, या जिझियाला पुन्हा सुरुवात केली। तो औरंगजेब असं म्हणतो की इस्लामचा प्रचार व्हावा आणि काफिरांच्या कारवाई बंद व्हाव्या यासाठी मी पुन्हा जिझियाचा वापर करत आहे किंवा मी पुन्हा जिझियाला सुरुवात करत आहे। त्यामध्ये काफिर हा शब्द हा पूर्णतः हिंदूंसाठी आलेला आहे। थोडक्यात काय, तर हा जो जिझिया होता हा सामान्य हिंदूंना परवडण्यासारखा नव्हता, तो खूप मोठा असे आणि त्यामुळे भरपूर हिंदूंनी मुसलमान धर्मामध्ये धर्मांतर केली। फुतुआ आहे फिरोजशाही नावाचा एक ग्रंथ आहे, अरबी ग्रंथ आहे जो फिरोजशाह तुघलकाने लिहिला। त्यामध्ये तो स्पष्ट उल्लेख करतो की हिंदूंनी जिझियाचा कर परवडत नसल्याने मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश केला। एक महान सूफी संत आहे ज्यांचं नाव आहे शेख अहमद सरहिंदी। त्यांचं असं म्हणणं होतं की जिझियाचा मुख्य उद्दिष्ट हे हिंदूंचा अपमान करणं आहे। त्यासोबत हे महाशय असंही म्हटले की इस्लामी राजवटीची सत्ता या हिंदुस्थानामध्ये आहे याचं प्रतीक म्हणजे गायींची हत्या करणं, आणि जो व्यक्ती हिंदूंना वाईट वाटेल म्हणून गायीची हत्या करणार नाही त्याला इस्लाम मध्ये हराम समजण्यात येईल। पुन्हा त्या संतांचं नाव लिहून घ्या, शेख अहमद सरहिंदी। त्यानंतर अलाउद्दीन खिलजी नावाचा सुलतान आपल्या सगळ्यांना माहित आहे। तर या अलाउद्दीन खिलजीनं ज्याचा जो काझी आहे, काझी म्हणजे त्याच्या काळातला न्यायाधीश, या न्यायाधीशाला विचारलं की आपण ज्या हिंदूंकडून तो कर आकारतो त्यासाठी तुमची काही आज्ञा आहे का? म्हणजे हिंदूंनी किती विनम्र असावं तो जिझिया देण्यासाठी, काय काय त्यांनी सहन करावं यासाठी तुमची काय आज्ञा आहे का? तर त्या काझी मुगुजुद्दीननं उत्तर दिलं
की समजा कर आकारणाऱ्याच्या मनामध्ये इच्छा झाली की कर देणाऱ्या हिंदूच्या तोंडामध्ये थुंकावं, तर त्या हिंदूने निमूटपणे त्याचं तोंड उघडावं आणि कर घेणाऱ्याची थुंकी चाटावी. इतकी काय लाचारता या परकीय आक्रमकांमध्ये आपल्या हिंदू धर्माची होती. आपल्या हिंदू धर्माचा अपमान करणं हेच यांचं उद्दिष्ट होतं. बर, हा कर देण्यासाठी कसं जायचं, कशी अपमानकारक गोष्ट असायची त्याचा उल्लेख मी करतो. किती जरी मोठा राजा असेल तरी त्याने अनवाणी पायाने जावं. जर जिझ्या देणारा अधिकारी तिथे बसलेला असेल त्याच्या समोर त्याने मान खाली घालावी. जो अधिकारी जे अर्वाच्य भाषेत बोलेल ते ऐकून घ्यावं. समजा त्याची इच्छा झाली तो तुमच्या तोंडात थुंकेल, तेही तुम्ही सहन करावं. का तर तुम्हाला हिंदुस्थानामध्ये तुमच्या हिंदू धर्माचं अनुकरण तुम्हाला करायचंय, तो त्यांच्या मते खूप मोठा गुन्हा आहे. एवढी काय लाचारीचं आयुष्य आपण जगत होतो. त्यानंतर यांचा मोठा हातखंडा ज्याचा मध्ये होता ते म्हणजे मूर्तीभंजन. हिंदूंच्या मूर्ती तोडायच्या, मंदिरांचा विध्वंस करायचा आणि मशिदीची स्थापना करायची. सगळ्यांना मोहम्मद घोरी नावाचा बादशाह माहितीच आहे, ज्याने पृथ्वीराज चौहानाचा पराभव केला आणि तो गझनीला निघून गेला. त्याने कुतुबुद्दीन ऐबक नावाचा त्याचा सरदार या हिंदुस्थानावर देखरेख ठेवण्याकरता इथे ठेवला. पुढे मोहम्मद घोरीचं निधन झालं. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकच हिंदुस्थानचा सुलतान झाला. तर आपण जे दिल्लीमध्ये कुतुब मिनार बघतोय ते या कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून तयार झालेलं आहे. या कुतुबुद्दीन किंवा या कुतुब मिनारच्या परिसरामध्ये अनेक मशीद आहेत, अनेक दर्गा आहेत, अनेक मदरसे आहेत. त्यामध्ये एक मशीद आहे. त्या मशिदीवर 1195 साली कुतुबुद्दीन ऐबकाने लिहिलंय की जवळजवळ 27 बूथखाने तोडून त्यापासून जे साहित्य भेटलं त्या साहित्यापासून या मशिदीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. बूथखाने म्हणजे मंदिरं. जवळपास 27 मंदिरं तोडून त्या मशिदीचं निर्माण झालेलं आहे. आजही आपण जर तिथे गेला तर तुम्हाला हिंदू स्थापत्य शैली तिथे दिसेल, जैन स्थापत्य शैली तिथे दिसेल. आजही ती इमारत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आहे. तो शिलालेखही अजून आपल्याला तिथे बघायला भेटतो. या गोष्टीचा उल्लेख तख्तात नासिरी नावाचा एक ग्रंथ आहे, ज्याचा लेखक आहे मिनाजुद्दीन, की ज्याला मिनाज असंही म्हणतात, त्याने लिहून ठेवलंय. मी पुस्तकांचं आणि त्याच्या लेखकांचं नाव घेण्याचं कारण हेच की यांचा जो जिहाद होता, ह्या हिंदू धर्माबद्दलचा जो द्वेष होता, त्यांना तो धर्मयुद्ध वाटत असे, त्यांना ते धर्माचं काम वाटायचं. म्हणून यांचं गुणगौरव करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी हे ग्रंथ लिहिले गेले. त्यानंतर इल्तुतमिश नावाचा एक बादशहा होता. आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असणारं दैवत म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर. तर या महाकालेश्वरांच्या मंदिराचा तोडफोड या इल्तुतमिशनं केली. तोडफोड केली मंदिराची, मंदिर जमीन दोस्त केलं आणि ते जे महाकालेश्वराचं जे शिवलिंग होतं हा इल्तुतमिश दिल्लीमध्ये घेऊन आला आणि जामा मस्जिदीच्या पायऱ्यांवर ते शिवलिंग अशा प्रकारे ठेवण्यात आलं की मशिदीत जाणाऱ्यांचे पाय त्या शिवलिंगाला लागले जातील. हा होता आपल्या हिंदू धर्माचा अपमान आणि आपल्या हिंदू देवी देवतांचा अपमान. त्यानंतर फिरोजशाह तुघलक नावाचा बादशाह होता. पुरीमध्ये प्रसिद्ध जगन्नाथाचं मंदिर आहे की जेथे भगवान श्रीकृष्णांचे श्रीविग्रह आहेत. तर या फिरोजशाह तुघलकाने जगन्नाथपुरीवर स्वारी केली, मंदिराची नासधूस केली, मंदिर फोडलं आणि श्री जगन्नाथांचे जे श्रीविग्रह आहेत त्यांचे तुकडे तुकडे करून तो दिल्लीत घेऊन आला आणि दिल्लीतील मशिदींच्या पायऱ्यांवर ते तुकडे अशा प्रकारे टाकण्यात आले की मशिदीत जाणाऱ्यांचे पाय त्या तुकड्यांवर म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहावर पडले पाहिजे. पुन्हा आपल्या धर्माचा अपमान, पुन्हा आपल्या देवी देवतांचा अपमान. आता हे जे काही बादशाह होते, हे जे काही सुलतान होते, हे आपल्यासाठी अपरिचित होते.
आता आपल्यासाठी परिचित असणाऱ्या सुलतानांची उल्लेखनीय कामगिरी मी तुम्हाला सांगतो. तर 1634 साली शहाजहानने लाहोर येथील गुरुद्वारा पाडला. शीख धर्मियांचं अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण असणारं लाहोर, कारण गुरु नानक देवांचा तिथे जास्तीत जास्त संबंध आलेला आहे आणि त्यामुळे एक मोठ्या गुरुद्वाराचं निर्माण शीख धर्मियांनी लाहोर मध्ये केलं होतं. तर 1635 साली या शहाजहानने तो जो गुरुद्वारा होता तो जमीन दोस्त केला. याचाच मुलगा म्हणजे शहनशाह औरंगजेब, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू होता, त्याने 1645 साली काशी विश्वनाथाचं मंदिर जमीन दोस्त केलं आणि तेथे मशिदीचं निर्माण करण्यात आलं. आता सध्या आपण जे काशी विश्वनाथाचं मंदिर बघतोय ते अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेलं आहे. ती मूळ जागा नाहीये काशी विश्वनाथाची. काशी विश्वनाथाची मूळ जागा त्या मशिदीमध्ये आहे. पुन्हा 1669 साली याच औरंगजेबाने 1705 आणि 1669 या दरम्यान त्याने पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर तोडण्याचे आदेश दिले. औरंगजेबाचं सरकारी दफ्तरातील जे कागदपत्र आहे, ज्याला दरबारी रोजनिशी असं म्हणतात, त्यामध्ये त्याने हुकूम केलाय की पंढरीनाथाचं मंदिर तोडण्यात यावं आणि तेथे गाय कापण्यात यावी. पुढे त्या ग्रंथामध्ये असाही उल्लेख आहे की औरंगजेबाच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली, ते मंदिर तोडण्यात आलं आणि ते मंदिर भ्रष्ट करण्यासाठी गायची कत्तल पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये करण्यात आली. 1645 साली औरंगजेबाने अहमदाबाद स्थित जैन धर्मियांचं शांतीनाथाचं मंदिर उद्ध्वस्त केलं, जमीन दोस्त केलं आणि ते मंदिर भ्रष्ट करण्यासाठी गायची कत्तल करण्यात आली. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख माझिरे अलमगीर नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये आपल्याला सापडतो. त्यानंतर कत्तल म्हणजे यांच्यात जीव की प्राण विषय या परकीय आक्रमकांचा म्हणजे कत्तल. यांच्या अत्याचाराला कंटाळून, यांच्या जुलुमाला कंटाळून स्थानिक लोक बंड करत असत. साहजिकच ते बंड छोट्या प्रमाणामध्ये होते, कारण त्यांना नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लाभलं नाही. तर हे बंड मोडून काढण्याचं काम त्यांच्या सरदारांना ते देत असत. एक सरदार आहे ज्याचं नाव आहे नसीरुद्दीन मोहम्मद. याने बंड कसं मोडलं तर 250 काफिर म्हणजे 250 हिंदूंना तो दिल्लीमध्ये घेऊन आला. शिरापासून पायापर्यंत काहींची चामडी काढण्यात आली, काहींना तलवारीनं तुकडे तुकडे करून मारण्यात आलं आणि काहींना हत्तीच्या पायी देण्यात आलं. का तर यांनी त्यांच्या जुलुमाविरुद्ध बंड केलं. अलाउद्दीन खिलजीचं मी मगाशी उदाहरण दिलं. त्या अलाउद्दीन खिलजीनं जेव्हा चित्तोडवर स्वारी केली, ती कथाही आपल्याला माहिती आहे की राणी पद्मावतीनं तेथे जोहर केला, राजा रतनसिंहने त्यासोबत लढाई केली. त्या लढाईनंतर अलाउद्दीन खिलजीचे उद्गार आहेत की दिसे त्या हिंदूला तिथेच्या तिथे त्याची कत्तल करण्यात यावी. आणि हे त्याचे उद्गार लिहिलेले आहेत. खजाइमुल फुतुख नावाचा अरबी ग्रंथ आहे, ज्याचा लेखक आहे अमीर खुसरो, की ज्याला त्या काळचा खूप मोठा इतिहासकार समजायचे. त्यानंतर मुघलांचा जो कुळपुरुष आहे की ज्याचं नाव आहे तैमूरलंग, त्याने 1398 मध्ये हिंदुस्थानावर स्वारी केली. त्याचं आत्मचरित्र आहे मलफुजाखत ए मुडी नावाचं. त्यामध्ये त्याने हिंदुस्थानावर स्वारी करण्याचं कारण सांगितलंय. तो म्हणतो की हिंदुस्थानातील सुलतान कमकुवत झाले आणि काफिर म्हणजेच हिंदू हे शिरजोर झाले. त्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी हे माझं धर्मयुद्ध आहे, हा माझा जिहाद आहे. तो स्पष्ट त्याच्या आत्मचरित्रामध्ये सांगतोय की हे माझ्यासाठी जिहाद आहे, ही स्वारी म्हणजे माझ्यासाठी जिहाद आहे. तरीही आपले महान इतिहासकार म्हणतात की तैमूरलंग काही नाही, तो लुटण्यासाठी आला होता. बरं, त्याचा आणखीन एक प्रसंग मी सांगतो.
दिल्ली जवळ लोणी नावाचं एक गाव आहे. जसं संगमनेर जवळ लोणी नावाचं गाव आहे तसं अगदी दिल्ली जवळही लोणी नावाचं गाव आहे. या सुलतानांच्या सुलतानशाहीला कंटाळून तेथील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या तैमूर लंगा विरुद्ध उठाव केला, बंड केलं. तर या तैमूर लंगाने तो उठाव परतवून लावला. मुस्लिम बांधवांना त्याने सोडून देण्यात आलं आणि ज्या हिंदू बांधवांनी त्याच्या विरुद्ध बंड केला होता त्यांचा शिरच्छेद करण्यात आला, त्यांची कत्तल करण्यात आली. याचा उल्लेख आहे मलफुजाखत ए मुडी नावाचा त्याच्या आत्मचरित्रामध्ये. आपल्याला इतिहासामध्ये अकबर दी ग्रेट सांगितला जातो, तर त्याचा ग्रेटनेस मी तुम्हाला सांगतोय की अकबरानं जेव्हा चित्तोडवर स्वारी केली तेव्हा निरअपराध 30,000 काफिरांची म्हणजेच हिंदूची कत्तल अकबराने तेथे केली. त्यानंतर त्याने फतवा काढला. त्या फतव्यामध्ये अकबर असं म्हणतो की हे युद्ध माझ्यासाठी जिहाद होतं, हे माझ्यासाठी धर्मयुद्ध होतं. त्या फतव्यामध्ये एकूण 10 वेळेस जिहाद हा शब्द आलेला आहे. पीटर मंडी नावाचा एक ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. त्याला भारत भ्रमण करायची फार हौस होती. तो संपूर्ण भारतामध्ये फिरत असे. त्याने एक उल्लेख केलाय की या परकीय आक्रमकांविरुद्ध म्हणजे या इस्लामी आक्रमकांविरुद्ध जो कोणी बंड करत असे त्याचा शिरच्छेद करून त्या शिरच्छेदांचा, त्या मुंडक्यांचा मिनार रचण्यात येईल. हे जे मिनार आपण बघतोय ते हिंदूंच्या शिरच्छेदाचं प्रतीक आहे. पण यांचं जे कौतुक सुरू होतं म्हणजे जो जिहाद सुरू होता ते त्यांच्यासाठी गौरवास्पद होतं. त्यांचं कौतुक करण्यासाठी 1627 साली तस्किरात उत्खननी नावाचा एक ग्रंथ लिहिण्यात आला. त्या ग्रंथामध्ये कशा प्रकारे जिहाद केला, किती धर्मकार्य यांनी केलं याचा उल्लेख आहे. त्यामध्ये खूप सरदार मातब्बरांचा उल्लेख त्या तस्किरात उत्खननी या ग्रंथामध्ये आलाय. मी एक छोटंसं उदाहरण देतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अब्दुल्ला खान नावाचा सरदार होता. तर या अब्दुल्ला खानाला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हिंदुस्थान मध्ये एवढा मोठा जिहाद केलाय, तुम्ही किती काफिरांची कत्तल केली? तर हा अब्दुल्ला खान म्हणतो की आतापर्यंत कमीत कमी 2 लाखापेक्षा जास्त काफिरांची म्हणजे हिंदूंची मी कत्तल केली आणि 5 लाखापेक्षा जास्त काफिर म्हणजे हिंदू ज्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोन्ही होते यांना धर्मांतरित करून दुसऱ्या देशामध्ये विकण्यात आलं. पण हे जे युद्ध कैदी असायचे, या युद्ध कैदी ज्या स्त्रिया असायच्या त्यांच्यासोबत कसा व्यवहार करत असतील बरं हे परकीय आणि इस्लामिक आक्रमक? तर ग्रंथामध्ये प्रकरण 4 आयत 3 यामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की युद्धामध्ये जे स्त्रिया सापडल्या आहेत त्या तुमच्यासाठी काफिरांच्या ज्या स्त्रिया सापडल्या आहेत, काफिरांच्या म्हणजे हिंदूंच्या ज्या स्त्रिया सापडल्या आहेत त्या तुमच्यासाठी वैध आहेत, त्यांचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. यांचा उल्लेख म्हणजे मोहम्मद तुघलक नावाचा बादशहा होता. त्याला येडा तुघलक असंही इतिहासामध्ये म्हणतात. तर या तुघलकाला मोठमोठे उत्सव साजरे करायची फार मोठी हौस होती. मोठे मोठे उत्सव तो साजरे करायचा. त्याच्या आधी ज्या काही युद्ध कैदी स्त्रिया आहेत यांना बळजबरीनं नाचवलं जायचं, त्यांच्याकडून गाणं गाऊन घेतलं जायचं आणि त्या उत्सवानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या सरदारांना, त्यांच्या पाहुण्यांना या स्त्रिया म्हणजे काफिरांच्या स्त्रिया म्हणजे हिंदूंच्या स्त्रिया त्यांना भेट वस्तू म्हणून देण्यात यायच्या. त्यांच्या उपभोगाची गोष्ट ही होती हिंदूंची किंमत या परकीय आक्रमकांमध्ये. अजून एक गोष्ट आहे की शहाजहान बादशाह आपल्याला माहिती आहे की आलमगीर औरंगजेबाचा जो बाप आहे त्या शहाजहान बादशहाने ओरछा नावाच्या राज्यावर आक्रमण केलं. तेथील राजा होता ज्याचं नाव आहे झुंजार सिंह बुंदेला. या झुंजार सिंह बुंदेलाचा शहाजहानने शिरच्छेद केला आणि त्याच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्याला शहाजहानने त्याच्या जनानखान्यामध्ये त्याच्या उपभोगासाठी ठेवून घेतलं.
त्यानंतर हुमायूनचं आणि शेरशहाचं युद्ध झालं. दोघंही परकीय आक्रमक होते, दोघंही इस्लामिक आक्रमक होते. तर त्या युद्धामध्ये हुमायूनचा पराभव झाला, शेरशहाचा जय झाला. तर हुमायूनचा जो जनानखाना होता, म्हणजे त्याच्या ज्या स्त्रिया होत्या, त्याच्या ज्या पत्नी होत्या, त्या शेरशहानं अत्यंत सन्मानपूर्वक त्यांची मुक्तता केली. किती महान होता ना हा शेरशहा. आता या शेरशहाचं उदाहरण देतो की जोधपूर जवळ रियासिन नावाची छोटीशी जागीर होती आणि त्या जागीरीचा राजा होता राजा पूरणमल. याने शेरशाह विरुद्ध बंड केलं. ते बंड शेरशहाने मोडून काढलं. त्याचा वंश पुढे वाढू नये त्या पूरणमलचा, म्हणून त्याच्या मुलाला खच्ची करण्यात आलं आणि त्याची जी राजकुमारी होती, त्याची जी राजपुत्री होती, तिला नाच गाण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये विकून टाकण्यात आलं. त्यानंतर धर्मांतर हा या परकीय आक्रमकांचा महत्वाचा मुद्दा. 1194 साली कुतुबुद्दीन ऐबकचं एक उदाहरण आहे. त्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक असं म्हणतो की मी एका ठिकाणी आक्रमण केलं, तेथील लोक सुज्ञ होते, त्यांनी पटापट धर्मांतर केली, पण ज्यांनी धर्मांतर केली नाहीत त्यांची कत्तल करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 350 वर्ष असे अन्याय आणि असे अनेकविध अत्याचार आपला हिंदू समाज हा सहन करत होता. 350 वर्षांची ही धगधग दोन व्यक्तींच्या उरी बाळगून होती. ती म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ साहेब भोसले. आणि त्यातून एक जाज्वल्य निर्माण झालं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये वचन दिले की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जो आपल्या धर्मावर अन्याय चालू होता, जो आपल्या धर्मावर अत्याचार चालू होता, त्यासाठी एक अवतारी पुरुषाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी काही सूचक गोष्टी केल्या की ज्याने आपल्याला लगेच लक्षात येतं की हिंदू साम्राज्याची स्थापना झालेली आहे. मागे आपण जी राजमुद्रा बघतोय ती महाराजांनी संस्कृत मधून करून घेतली. राजमुद्रा म्हणजे सार्वभौम राजाचा एक अधिकार आहे, सार्वभौम राजाचं एक चिन्ह आहे. त्याच काळामध्ये भारतातील जे बाकीचे हिंदू राजे होते त्यांच्या राजमुद्रा या अरबीमध्ये, तुर्कीमध्ये, उर्दूमध्ये होत्या. पण एकमेव राजा आपला असा होता की ज्याची राजमुद्रा ही देवभाषा संस्कृत मध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्य व्यवहार कोश आहे तो देखील संस्कृत मध्ये, म्हणजे देवभाषा संस्कृत मध्ये, हिंदूंची भाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृत मध्ये लिहून घेतला. बर, महाराजांचं जे स्वराज्य आहे ते आत्ताच्या तमिळनाडू पर्यंत पोहोचलेलं होतं. या परकीय आक्रमकांना घाबरून बऱ्याचशा मंदिरामध्ये पूजा अर्चा बंद झालेली होती. जसं महाराजांचा अंमल त्या त्या भागामध्ये आला, महाराजांनी पूजा अर्चा करायला परवानगी दिली, त्यासोबत आदेश देखील दिले. तमिळनाडूमध्ये तिरुमलई नावाचं एक गाव आहे. इथे शोणाचलपतीचं म्हणजे महादेवाचं खूप मोठं मंदिर होतं. त्यासोबतच पेरुमलाई म्हणजे विष्णूचंही मंदिर होतं, जे परकीय आक्रमकांनी जमीन दोस्त केलं आणि तेथे मशिदी बांधल्या. जेव्हा शिवाजी महाराजांचा अंमल या तिरुमलई पर्यंत पोहोचला तेव्हा शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र दिलंय सरदार हणमंत्यांना. त्यांनी त्या आज्ञापत्रामध्ये असं सांगितलंय की जागेच त्या मशिदी तोडण्यात याव्या आणि तेथे पुन्हा शोणाचलपतीचं आणि पेरुमलाईचं मंदिराची स्थापना, जीर्णोद्धार आणि पूजा अर्चेची सोय करण्यात यावी. आज देखील तुम्ही तमिळनाडूमध्ये जाल
तर महाराजांनी बांधलेलं, मशीद पाडून बांधलेलं ते जे शोणाचलपतीचं मंदिर आहे ते आपण बघू शकतो. त्या पेरुमलाईचं मंदिरही आपण बघू शकतो. त्यानंतर गोवा, जो आत्ताचं गोवा जे राज्य आहे, तिथे नार्वे नावाचं गाव होतं. तिथे सप्तकोटीश्वराचं मंदिर होतं. त्याची आख्यायिका अशी सांगतात की स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्या सप्तकोटीश्वराच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली. तेथे त्यांनी स्वतः पूजा अर्चा केली. जेव्हा पोर्तुगीजांचा अंमल त्या नार्वेमध्ये होता, त्यांनी सप्तकोटीश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं, जमीन दोस्त केलं आणि ते सप्तकोटीश्वराचं शिवलिंग एका विहिरीजवळ असं बसवण्यात आलं की विहिरीतून जो पाणी शेंदेल त्याची लाथ त्या सप्तकोटीश्वराच्या शिवलिंगाला लागली. किती खोर अपमान आहे. जेव्हा महाराजांना या गोष्टीची कल्पना आली, महाराजांनी ही गोष्ट समजली, तेव्हा महाराजांनी थेट मोहीम काढली आणि नार्व जिंकून घेतलं. सप्तकोटीश्वराचं भव्य दिव्य मंदिर महाराजांनी तेथे बांधलं आणि त्याच्या पूजा अर्चेची सोय लावून दिली. याचेही कागदपत्र आपल्याकडे आहे. बरं, विषय निघालाय पोर्तुगीजांचा, म्हणून अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो की गोव्यामध्ये एक नवीन व्हाईसरॉय आला. त्या व्हाईसरॉयची अशी इच्छा होती की जो व्यक्ती गोव्यामध्ये राहील त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलाच पाहिजे. त्यासाठी त्याने एक अत्यंत अन्यायपूर्वक नियम काढला. तो नियम असा होता की ज्याला या ठिकाणी राहायचं आहे त्याला ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल. जो व्यक्ती ख्रिस्ती धर्म स्वीकारणार नाही त्याची निजी मालमत्ता ही सरकार जमा होईल आणि त्याला इथून हाकलवून देण्यात येईल. हिंदूंसाठी अत्यंत अन्यायपूर्वक नियम होता हा. त्यानंतर काही पादरी, म्हणजे त्यांचे जे धर्मप्रचारक आहेत, ख्रिश्चन धर्माचे धर्मप्रचारक आहेत, ते सावंतवाडीकडे धर्मप्रचारासाठी आले होते आणि शिवाजी महाराजांची स्वारी सावंतवाडीच्या जवळपास होती. महाराजांनी या 4 पादऱ्यांना पकडलं, त्यांना या गोष्टीचा जाब विचारला आणि त्यांच्या समोर 2 पर्याय दिले. एक तर तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा, नाहीतर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. पादऱ्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नाही. शिवाजी महाराजांनी त्या 4ही पादऱ्यांची मुंडकी मारलेली आहे, त्यांचा शिरच्छेद केलेला आहे आणि याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. बर, पुन्हा आपण महाराष्ट्रामध्ये येऊ तर कवी परमानंद गोविंद नेवास्कर नावाचा एक कवी होता की जो शिवाजी महाराजांचा समकालीन होता. त्याने शिवभारत नावाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेलं गेलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये जे आहे त्याला आपण सत्य समजावं. तर त्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये अफजल खानाच्या स्वारीचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये अफजल खानाने महाराजांना पत्र लिहिलं. त्यामध्ये अफजल खान असं म्हणतो की कल्याण आणि भिवंडीमध्ये तू ज्या मशिदी पाडल्या त्यामुळे यवन म्हणजे मुस्लिम तुझ्यावर रागवलेले आहेत. याच काळामध्ये अली आदिल शहानं कान्होजी नाईक जेधे देशमुखांना पत्र लिहिलं. त्यामध्ये अली आदिल शहा असा उल्लेख करतो की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे, त्यामुळे आम्ही अफजल खानाला पाठवत आहोत, अफजल खानाला स्वारीवर पाठवत आहोत आणि त्याचा बदला घेण्यासाठी अफजल खानाने तुळजापूरचं मंदिर जमीनदोस्त केलं, मूर्ती फोडली, पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर फोडलं. फोडत फोडत तो आमच्याकडे आला आणि तसाच आम्ही त्याला फाडलं. त्यानंतर अजून एक गैरसमज असा झालेला आहे आपल्या लोकांचा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप सारे यवन अधिकारी होते. तर याचंही मी उदाहरण देतो. तर महाराजांच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 1657 पर्यंत 3-4 यवन अधिकाऱ्यांचा संदर्भ सापडतो. त्याचंही कारण देतो. कारण 1657 पर्यंत शहाजी महाराजांची जी आदिलशहाने दिलेली जी जागीर आहे ती शिवाजी महाराज सांभाळत होते. त्यामुळे आदिलशहाकडून जे काही सरदार येतील त्यांना मोठी पद देणं हे शिवाजी महाराजांना करावं लागत होतं. त्यासोबतच आपल्याला यांत्रिक ज्ञान जास्त नव्हतं. म्हणजे महाराजांनी कसं स्वराज्य निर्माण केलं, मावळ्यांना गोळा करून त्याच्यामध्ये सगळे 12 बलुतेदार 18 आलुतेदार सगळ्यांना एकत्र केलं. त्यामुळे यांना युद्धशास्त्राचा जास्त अनुभव नव्हता.
त्यामुळे त्या अनुभव घेण्यासाठी काही काळ महाराजांनी यवन अधिकारी त्यांच्या सैन्यामध्ये ठेवले. याची पुष्टी मी आत्ताच एक उदाहरण देऊन करतो. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जवळजवळ 10 वर्ष भारताच्या हवाई दलामध्ये आणि भारताच्या नौदलामध्ये ब्रिटिश अधिकारी हे अधिकारी पदावर होते, कारण आपल्या भारतीयांना त्याचा अनुभव नव्हता. असंच अनुभव ठेवण्यासाठी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये यवन अधिकारी ठेवले. त्यानंतर अजून एक उल्लेख काही महाभाग करतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारची मस्जिद रायगडावरच काय तर कोठेही बांधली नाही. कोणत्याही मशिदीला महाराजांनी इनाम दिलेले नाही. जे पूर्वीपासून ज्या मस्जिदींना इनाम चालू होते तेच इनाम महाराजांनी पुढे चालू ठेवले, पण नव्याने कोणत्याही मशिदीला इनाम महाराजांनी दिलेले नाहीत. या उलट जे हिंदू धर्मामधले जे काय संत आहेत, महंत आहेत, देवळं आहेत, मंदिरं आहेत, आखाडे आहेत, देवपुरुष आहेत, यांना भरभरून इनाम छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर कसब्याच्या गणपतीला 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम दिलंय, ते सुद्धा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी. प्रतापगडच्या आई भवानीला छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम दिलाय, म्हणजे रोज 10 माणसांचा भंडारा महाराज प्रतापगडावर घालत होते. पारगाव म्हणून एक गाव आहे की तिथे मौनी महाराज नावाचं एक देवस्थान आहे. तेथील वार्षिकोत्सवासाठी दरवर्षी 10,000 लोकांचा शिधा पोहोचवण्यासाठी इनाम महाराजांनी त्या मंदिरामध्ये दिलाय. त्यासोबतच मोरया गोसावी असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, अशा अनेक हिंदू संतांना महाराजांनी हिंदू धर्म प्रचारासाठी इनाम दिलेली आहे. बर, महाराजांचा जवळ जे लोक होती त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे होते तर प्रथम उल्लेख मी करू इच्छितो ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. संभाजी महाराजांनी त्यांच्या एका आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख असा केलाय की म्लेंछ क्षय दीक्षित, म्हणजे म्लेंछ लोकांचा ज्यांनी पराभव करण्याची दीक्षा घेतली आहे असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर अडकोवळ हे कर्नाटकामध्ये गाव आहे सध्या, तेथे एक शिलालेख आहे संभाजी महाराजांनी कोरून घेतलेला. तर त्या शिलालेखामध्ये संभाजी महाराज म्हणतात की आता हे हिंदूंचे राज्य आहे. कविभूषण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन होता की ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पद्य केली आहेत, त्यामध्ये तो म्हणतो की म्लेंछ चतुरंग पर शिवराज देखीये, म्हणजे या म्लेंछांच्या म्हणजे या परकीयांच्या चतुरंग सैन्यावर आमचे शिवाजी महाराज चाल करून जात आहेत. त्यानंतर त्याचा अजून एक सुप्त छंदात आहे, तो म्हणतो की यदि शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुनता केली गेली असती, म्हणजे त्यांचं धर्मांतर केलं गेलं असतं. त्यानंतर हेनरी रेविंग्टन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे जो महाराजांना उद्देशून म्हणतो की शिवाजी द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस. बरं, महाराजांची जी काही महाराजांचे जे काही विचार आहे, जी विचार शक्ती आहे, पुढे त्यांच्या मुलांनी त्यांच्या सरदारांनी ती पुढे चालू ठेवली. कारवार मध्ये एका कसायाने गायीची कत्तल केली तर त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी भर रस्त्यामध्ये त्याला फासावर चढवलेला आहे. त्यानंतर नानासाहेब पेशवे जे स्वतःला शिवाजी महाराजांचे शिष्य समजायचे, त्यांनी अनेक जिथे आधी मंदिर होते त्याची मशिदी झाल्या, त्या मशिदीचं पुन्हा मंदिरामध्ये रूपांतर केलंय. आपल्या जवळचं उदाहरण म्हणजे त्र्यंबकेश्वराचं मंदिर. त्र्यंबकेश्वराचं मंदिर आधी तेथे होतं कारण शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे की जेव्हा महाराज सुरतेवरून येत होते तेव्हा महाराजांनी त्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आहे, याचेही पुरावे आहेत. पण नंतर जेव्हा औरंगजेब हा दक्षिणेमध्ये आला तेव्हा त्याने त्र्यंबकेश्वराचं मंदिर जमीन दोस्त केलं, तेथे मस्जिद उभारण्यात आली.
नानासाहेब पेशव्यांच्या आदेशानं ते मस्जिद तोडण्यात आली आणि आत्ताच जे काही त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे ते पेशवाईच्या काळामध्ये झालं. दुसरं उदाहरण म्हणजे मला 4 वर्ष झाली मी नाशिकमध्ये आहे, तर नाशिकमध्ये सुंदर नारायणाचं मंदिर आहे, ते देखील या परकीय आक्रमकांनी तोडलं होतं आणि तेथे मस्जिद बांधली होती मराठी राजवटीमध्ये. ती देखील मस्जिद तोडण्यात आलं आणि त्या सुंदर नारायणाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आजही ते मंदिर तेथे आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्याची देखभाल केली जाते आणि अगदी गोदेच्या काठावर किंवा तटावर ते मंदिर आहे. महाकालेश्वराचं जे मंदिर आहे की जे इल्तुतमिशने तोडलं होतं, ते शिंद्यांच्या अंमलामध्ये त्यांचे जे सरदार आहेत, त्यांचं नाव आहे सरदार सुकटणकर, यांनी पुन्हा बांधून काढलं. काशी विश्वनाथाचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधून काढलं. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते त्यांचे पुत्र आणि त्यांचे सरदार यांनी पुढे चालू ठेवले. त्यानंतर औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणत असेल याच्या सगळ्यांना उत्सुकता आहे. तर मासिरे आलमगिरी नावाचा एक ग्रंथ आहे, त्यासोबतच दरबारे रोजनिशी नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये औरंगजेबानी महाराजांबद्दल काय उद्गार काढले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. इथून पुढे जे मी सांगेन ते पूर्णतः औरंगजेबाचे उद्गार आहे की एखादा शत्रू असून देखील तो महाराजांबद्दल किती चांगलं बोलतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मासिरे आलमगिरी आणि दरबारी रोजनिशी मध्ये आलेलं औरंगजेबाचा हा पॅरेग्राफ. आधी पार्श्वभूमी सांगतो की औरंगजेबाचा जो दिवाने खास आहे तो सरदारांनी भरलेला आहे. सगळे सरदार माना खाली घालून औरंगजेबाला कुर्निसात करतायत. औरंगजेब तावातावाने येतो आणि तिथे जवळ असणाऱ्या त्याच्या शहजाद्याला म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारी मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये आज क्या देख रहे हैं. शिवाजी हमारी आंखों के सामने अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान मिर्जा अमीर उल उमराव नवाब आजम शाइस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. यह है हमारे सिपा साला जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए. यह सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो यह सूरत से दुम दबा करके भाग गए. यह हबशी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई भर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले यह कारतलफ खान, ये इनामदार खान, ये तुर्कताज खान, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खान, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बाढ़ा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, अरबी, कजाकी, हुशबैकी और फिरंगी फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों फतह हासिल होती है शिवाजी को? हमारी तरह तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उससे. क्यों? शायद तुम ये कभी समझ नहीं पाओगे शहजादे. औरत, शराब, नाच, गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाए. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाया, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीतने वाले जमीर के मजबूत लोग पैदा किए उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारा जागीर पर थूक दिया. आज तक
हम दुनिया की कोई भी चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो बिकते नहीं और वो थकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, दगाबाज है, नामकुल है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मस्जिद, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हमें दुश्मन भी मिला तो शिवाजीचा। या जगात कोणताही शत्रू असा नाही की तो त्याच्या शत्रूबद्दल इतके चांगले उद्गार काढेल। छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव व्यक्ती आहे की त्यांच्या चारित्र्याचं गुणगौरव, त्यांच्या चारित्र्याचं कौतुक त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेब करत होता। आपली शिवजयंती उत्सव युवक समिती ही महाराजांच्या विचारावर आधारित आहे। महाराजांच्या विचाराप्रमाणे ते चालती आहे। महाराजांनी ज्याप्रमाणे देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य केलं, त्यासारखंच शिवजयंती उत्सव समितीचे सर्व युवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी हे देव, देश आणि धर्मासाठी कार्य करतात। त्या काळामध्ये मुघलांशी लढण्याची गरज होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली। पण आता सध्या या कोरोनाशी लढण्याची गरज आहे आणि ती कोरोनाशी लढण्याची गरज आपल्या शिवजयंती उत्सव समितीचे जे युवक आहेत ते पूर्ण करतायत। या कोरोनाच्या अवघड परिस्थितीमध्ये शिवजयंती उत्सव समितीने मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं। आता देशाची गरज ओळखून, रक्ताची गरज ओळखून मोठं रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन शिवजयंती उत्सव युवक समितीच्या युवकांनी केलंय। खूप कौतुकास्पद काम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला जो युवक आहे की जो देव, देश आणि धर्म यासाठी काम करतोय, त्याच पद्धतीचे शिवजयंती उत्सव युवक समितीचे कार्यकर्ते आहेत। आज संध्याकाळी 6:30 वाजता गुरुवर्य एस.झेड. देशमुख सरांचं व्याख्यान आहे, ते सुद्धा तुम्ही सर्वांनी ऐकावं। मला या ठिकाणी व्याख्यानाला बोलवलं त्यासाठी राहुलजी नेहुलकर, त्यासोबतच शिवजयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मी आभार मानतो। तुम्ही सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्यासाठी श्रोत्यांचेही मी आभार मानतो। जय भवानी, जय शिवाजी, जयंतु हिंदू राष्ट्र। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज के जय। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।